नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली. कच्ची दाबेलीसाठी लागणारं साहित्य आपण पाहू. अमूल बटर 4-5 पाव, उकडून मॅश केलेले 4 बटाटे, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, चिंच व गुळाची चटणी, बारीक चिरलेले 2 कांदे, काश्मीरी लाल मिरची, दाबेली मसाला, चाट मसाला आणि शेंगदाणे तिखट मीठ लावलेले. प्रथम आपण पॅन गॅसवर ठेवू आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्यात आपण दाबेली मसाला घालून घेऊ. गॅस मंद ठेवायचं, नाहीतर मसाला जळण्याची शक्यता असते, म्हणून गॅस मंद आचेवर करायचं. लाल काश्मीरी मिरची 1 चमचा, आणि प्रमाणानुसार मीठ घालायचं. पाव चमचा हळद. हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आणि हे करत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे, कारण गॅस मोठा ठेवला तर मसाला करपण्याची शक्यता असते, म्हणून मंद गॅसवर करायचं. आता त्यात आपण उकडून मॅश केलेले बटाटे घालून घेऊया. सर्व बटाट्याचं मिश्रण मिक्स करून घेऊ आणि गॅस मंदच ठेवायचा आहे. जास्त मोठा ठेवला तर मसाले करपून जातील आणि त्याचा कलर पण चेंज आणि टेस्ट पण वेगळी लागेल, म्हणून गॅस मंद ठेवूनच सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्या मिश्रणाला छान कलर आलेला आहे. त्यात वरून थोडा चाट मसाला घालून घेऊ. परत आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. त्यात आपण आता चिंच गुळाची चटणी घालून घेऊ 2 चमचे. ते पण सर्व एकत्र एकजीव करून घेऊ आणि आपला मसाला थोडा वेळ थंड होण्यासाठी गॅस बंद करू. आता आपलं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व मिश्रण पसरून घेऊ. सर्व मिश्रण आता आपलं छान कलर आलेला आहे, एकजीव झालेलं पण आहे. आता सर्व मिश्रण आपले पसरून झालेले आहे. त्यावर आपण आता कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आणि तिखट मीठ लावून तळून घेतलेले शेंगदाणे सर्व बाजूला पसरून घालून घेऊया. त्यावर आता आपण डाळिंबाचे दाणे घालून घेऊया. वरून बारीक शेव घालू. शेव एकदम बारीक वापरायचा आहे. सर्व बाजूने पसरून घेऊ शेव. आणि आता त्याच्यावरून आपण डाळिंबाचे दाणे लावून घेऊ. आता आपले कच्ची दाबेलीचे मिश्रण तयार झालेले आहे. हे पहा किती छान दिसत आहे. आता पावाला आपण चिंच गुळाची चटणी लावून घेऊ आणि त्यात हे दाबेलीचे मिश्रण भरून घेऊ.
चटणी सर्व बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. आणि आता आपण कच्ची दाबेलीचे मिश्रण यात भरून घेऊ. याच्यावर थोडा बारीक शेव घालून घेऊ. आणि आता हा पाव बंद करू. अशा प्रकारे सर्व पावांना चटणी व दाबेली मसाला लावून घेऊ. चटणी सर्व बाजूला व्यवस्थित लागली पाहिजे, मस्त टेस्ट छान लागेल. बारीक शेव घातलं. आता त्याच्यावर आपण दाबेली मसाला तयार केलेला लावून घेऊ व सर्व ब्रेड अशा प्रकारे तयार करून घेऊ. आता आपले सर्व ब्रेड दाबेली मसाला घालून तयार झाले आहेत. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवू. तो गरम झाला की त्यात थोडे बटर घालू. आणि आपली दाबेली त्यात गरम करून घेऊ. दोन्ही साईडने व्यवस्थित गरम झाली पाहिजे. अशा प्रकारे आपण सर्व पाव गरम करून घेऊ. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही थोडं तूप घालून केला तरी चालेल. तुपात पण छान व्यवस्थित लागते कच्ची दाबेली. आता आपली सर्व दाबेली तयार झाली आहे. आता ते आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ. दोन्ही साईडने छान गरम करून घ्यायचे आहे. भरपूर बटर लावायचं, त्यामुळे टेस्ट छान लागते. आता आपली दाबेली दोन्ही बाजूने गरम करून झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. आता हे आपण बारीक शेव मध्ये परत एकदा साईडच्या कडा ना शेव लावून घेऊ आणि खाण्यासाठी सर्विंग डिश मध्ये लावू. आपले सर्व पावांना बारीक शेव लावून घ्यायचे आहे. आता आपली कच्ची दाबेली तयार झाली आहे. ते डिश मध्ये ठेवून घेऊ. हे बघा किती छान झालेले आहे. याचा कलर पण छान आलेला आहे. आता आपण गरमागरम याची टेस्ट बघू. तुम्ही पण अशाच प्रकारे कच्ची दाबेली करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कसे वाटले ते तुम्ही नक्की कळवा. हे पहा, आता आपली कच्ची दाबेली एकदम रेडी आहे.